चला सामना चालू होतोय आता. एक बिग फाईट, बिग लढत पाहतील आपण. एका बाजूला अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा, ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. बॅटिंग बोला, बॉलिंग बोला किंवा फिल्डिंग बोला, चांगली कामगिरी केली होती. तोच संघ त्या दिवशीच्या पहिल्या दिवशीच्या निघायच्या मॅच मध्ये पाहिलं तर तुषार 11 धानवी सारखा संघाला पिछाडीवर टाकून फायनल मध्ये प्रवेश केला होता. तोच संघ स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईक एंडला महेश. पहिला चेंडू पाहिलं तर एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाजाला. आणि श्री गणेश केलं चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केलाय. संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलंय. संतोष कोमेंचा दुसरा चेंडू. सामना करतील त्याचा महेश. यावेळेस पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरून कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न फर्स्ट शतरक्षक येतोय, परंतु शतरक्षक करतोय चुकी. आणि महेश यांच्यासारख्या फलंदाजाला एक जीवनदान भेटते. महेश भोई सारखा फलंदाज आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू. अष्टभुजा लवपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू पाहतो आपण. एक आक्रमक फलंदाज, त्याच फलंदाजाला एक जीवनदान मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये संतोष कोम थोडंसं निराश होताना पाहतोय, परंतु पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन महेश साडी. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेस ठरतोय. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. 4 धावांसाठी फरार. थँक्यू विजय. धावा लागल्या धावफलकावरती 7. विकेट हॅट्रिक साठी राकेश घोषे यांच्याकडून 300 रुपये आणि शिवरामजी शेलका यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झाले संतोष कोम करता. मात्र संतोष कोम वरती इथे प्रहार केलाय महेश भोईराने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष चौकार आलाय. चेंडूवर पाहिलं तर पुढचा चेंडू घेऊन महेश साठी. यावेळेस पाहिलं तर डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. यावेळेस पाहिलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला महेश यांच्याकडून, संतोष यांच्याकडून. 4 चेंडू आणि 7 धावा. बघा, प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय रमेशजी तांबडे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. आणि सन्माननीय सागरजी माळी सरांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः विकेट कीपर येतो, चेंडू खाली आणि महेश भोईर सारखा फलंदाजाला तंबूचा आथरा पाठवतोय. महेश बॅक टू डगआउट. गॉन. साईनाथ महाराज की जय. तुम्ही धन्यवाद डीजे. आपण पाहतो नवीन फलंदाज साठी पाहतोय आपण दिनेश थापड यांना. दिनेश थापड पाहतील तर आपण बिग विकेट डाऊन झालेल्या आहे. महेश भोईर सारखा एक विध्वंसक फलंदाज बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज दिनेश येतोय. दिनेश थापड हा देखील एक विध्वंसक फलंदाज आहे. 1 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक 7 धावा या धावफलकावरती लागल्या. शेवटचा चेंडू आहे. संतोष कोम, रमेश तांबडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे मिळालाय विकेटसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष कोम यांचा. या वेळेस पाहिलं तर फटकाचा चांगला सजवला होता पॉइंट रिझन मध्ये, परंतु शतरक्षकाने साथ नाही दिली. यावेळेस पाहिलं तर संतोष कोम थोडेसे नाराज होताना पाहतोय, कारण दुसरा हादरा बसला असता या षटकामध्ये. आणि बघितलं सहज सोपा झेल होता जितू माळे यांच्याकडे. सहज सोपा झेल इथे सुटलाय आणि संतोष कोम थोडेसे नाराज दिसत आहेत ह्या कामगिरीवरती. षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 8 धावा अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती.
नक्कीच जर पाहिलं तर दिनेश सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळते आणि त्याचा संधीचं सोनं करणं दिनेश यांना सुद्धा माहिती आहे. कारण दिनेश सारखा आक्रमक फलंदाज एक विध्वंसक फलंदाज आहे अष्टभुजा लवपाडा संघाचा. अजून सुद्धा स्ट्राईक पासून लांब आहेत ते मिस्टर समीर बुरकुड, जे एक विध्वंसक म्हणजे आपण पाहिलं तर अष्टभुजा लवपाडा संघाचे एक आधारस्तंभ आहेत, ज्यांच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तोच फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला अजून सुद्धा उभा आहे. नवीन गोलंदाज मिस्टर प्रेम जाधव, मागच्या मॅचचा पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पहिला चेंडू पाहिला तर स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावर मारला प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि काय झेल घेतला साईन त्यांनी. दिनेश थापड गन. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता पण नवीन फलंदाज मिस्टर निमेश थापड. निमेश थापड असं पाहिलं तर ओपनिंग पेअर आहे समीर आणि निमेश, परंतु आज आपण पाहिलं तर फायनलचा सामना आहे, बिग फाईट बिग लढत आहे. त्याच्याकरता पाहिलं तर थोडंसं स्ट्रॅटेजी चेंज करताना पाहतो आपण, थोडीशी उशिराने येताना पाहतोय, परंतु उशीर आल्यात परंतु योग्य ठिकाणी आल्यात. कारण सामना अजून सुद्धा आपल्या संघासाठी धावा चांगल्या करायला लागतील या दोन्ही फलंदाजाला. बघा साईनाथ भोईर आणि झेल पकडल्याने साईनाथ भोईरसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे रमेश तांबडे यांच्याकडून. आणि कैलास तांबडे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांनी जर झेल पकडला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि संतोष कोम यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि निमेश थापड सस्त्यामध्ये भाव होताना पाहतोय आपण, गोल्डन डकचा शिकार. आणि या झेलसाठी रमेश तांबडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. खूप चांगला झेल पकडलाय निमेश थापड. बॅक टू द डगआउट, तिसरा गडी बाद झालाय. थँक्यू डीजे. पाहतो आदरणीय पद्मनजी शेळका आणि दशरथजी शेळका यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या VIP डाईज वरती. बघा प्रेम जाधव हा गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे, 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. बघा हॅट्रिक साठी बक्षीस तर अजून आलेलं नाहीये, मात्र येऊ शकतं. आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रदीपजी त्यांनी 3 विकेट घेतल्या होत्या लगातार 3 चेंडूवरती. बघा आणि या विकेट हॅट्रिक साठी रमेश तांबडे यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालाय आणि आमच्याकडे कॅश जमा देखील झालाय. आणि आतापर्यंत संतोष कोम 200 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि साईनाथ भोईर 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. कैलास तांबडे यांनी झेल जर पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल रमेश तांबडे यांच्याकडून. आणि प्रेम जाधव याने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नव्याने बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज दुमाडे. फायनलचा मॅच आहे, मेगा फायनल आपण पाहतोय. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघ अडचणीमध्ये सापडलाय, 3 विकेट्स त्यांनी गमावल्यात. नक्कीच 3 विकेट गमावल्यात, परंतु समीर सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. आता स्ट्राईक पासून लांब होता तोच समीर स्ट्राईक वरती येताना पाहतोय आपण. थोडस विचार करून खेळावं लागेल कारण विकेट जास्त गेलेले आहेत आणि धावा कमी लागलेल्या आहेत. बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेला होता, उसरी घेणारा चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केली मनोज दुमाडे यांनी आणि समीर याला तो स्ट्राईक वरती घेऊन आलाय. 9 धावा धाफलकावरती, चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 3. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तेज तर्रार चेंडू, परंतु उजवा यष्टीच्या भरपूर बाहेर पंचांनी पकडले, वाईटचा इशारा केलाय पंच आणि एक एक्स्ट्रा धाव येते. धावसंख्या जाऊन पोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. बघा भरपूर प्रेक्षक मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. षटकार असो, चौकार असो, विकेट असो, वाईड असो, प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा गजर करतायत. नक्कीच कारण हे होम ग्राउंड आहे बीबीवर संघाचं, त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा आपण वाईट चेंडू हाताळलाय प्रेम जाधव यांनी. थोडंसं दर्पणामध्ये पाहतोय कारण समीर सारखा फलंदाज बॅटिंग मार्क वरती आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की आक्रमक फलंदाज आहे, या फलंदाजाला कुठे थांबवायचं असेल तर आपल्याला याची विकेट घ्यावी लागेल. आणि शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भरकटला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी वाईड हाताळलेत. या अगोदर बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले होते, आता बॅक टू बॅक 2
वाईट चेंडू हाताळलेत. 11 धावा धावफलकावरती. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रेम जाधव. यावेळेस पाहिलं तर स्लोअर वन चेंडू होता. तितका प्रॉमिसिंग फटका खेळण्याचा प्रयत्न नाही केला, त्याच कारणास्तव पाहिलं तर आपण डॉट चेंडू होतोय. पाहिलं तर 3 गडी बाद झाले, परंतु बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे. अजून सुद्धा खूप बॅट्समन पाहतील तर अष्टभुजा लहूपाडा संघाकडे साबूत आहेत. विनय सारखा फलंदाज, हितेश सारखा फलंदाज, स्वतः कर्णधार त्यांचे. मात्र सध्या तरी हे बॅट्समन आपण जर बघितलं तर प्रेशरमध्ये जाणवत आहेत. प्रेशरमध्ये कुठेतरी फटके खेळले जात आहेत. नक्कीच, कारण पाहिलं तर 3 मोठे स्तंभ जे आधारस्तंभ होते अष्टभुजा लहूपाडा संघाचे तेच ढासळ्यात. आता फक्त आणि फक्त समीर वरती पूर्ण ही मॅच पाहिले तर अवलंबून आहे. बघा समीर एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 3 विकेट गेल्यानंतर कुठेतरी तो देखील दडपणामध्ये जातोय. थोडासा डबल माइंड इथं होताना दिसतोय. नक्कीच, कारण दबाव आहे त्यांच्यावर. दबावमध्ये काही जण निखरतात नाही, काही जण बिखरतात. जो निखरतो तोच चांगला खेळ करू शकतो. यावेळेस पहिला शॉर्टपिच चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क, चेंडू सरळ जाऊन शरीरावरती आदळला. त्याच कारणास्तव पाहिलं तर बघा अगोदरच शॉट कंप्लीट केला होता. चेंडू थोडासा उशिराने आला आणि या मनोज याने अगोदरच आपला शॉट कंप्लीट केला. तेच कारण बॅट अँड बॉलला चांगला संपर्क झाला नव्हता. 2 षटकाचा खेळ झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये नक्कीच एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल समीर आणि मनोज याचा. इकडे नक्कीच गेअर चेंज केले जातील, हात नक्कीच खोलले जातील आणि मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. नक्कीच, आता पाहिले तर इकॉनॉमी पाहिले तर 6च्या रन रेटने ही धावसंख्या चाललेली आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता असेल. समीर सारखा फलंदाज अजून सुद्धा पाहिले तर मोठे प्रॉमिसिंग फटके आले नाही आहेत. या षटकामध्ये आक्रमण करण्याची गरज आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघाला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर रोहित सातवी. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलाय. चेंडू खाली साईनाथ येतोय आणि साईनाथ कोणती करत नाही चुकी आणि समीर सस्त्यामध्ये बाद होताना पाहतोय. समीर गॉन. थँक्यू डीजे. बघा आज भिवीपाडा या टीमकडून चुकीचं काहीच होताना दिसत नाहीये. खूप चांगली कामगिरी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साईनाथ भोईर यांनी आतापर्यंत 2 झेल पकडलेत आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज देखील आलाय. रमेशजी तांबडी यांच्याकडून हे कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय रमेशजी तांबडी, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. रोहित करता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे. नवीन फलंदाज पाहतो पण तर विशाल येतोय, स्वतः कर्णधार येतोय. स्वतः कर्णधार आता बॅटिंग मार्कवरती येताना पाहतोय, कारण संघ अडचणीमध्ये आहे. संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम विशाल करतील का? सध्या तरी पहिला चेंडू तरी निर्धाव खेळून काढलाय. चला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित सातवी. सातत्याने कालच्या दिवसामध्ये काय कामगिरी केली होती. पुन्हा एकदा पाहिलं तर उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू पिच केला होता. याच कारणाने पंच आपल्या बाजूला वळत आणि एक एक्स्ट्रा धाव स्कोअर कार्ड मध्ये इन होताना पाहतोय आपण. मिस्टर एक्स्ट्रा आज येतोय. धावसंख्या एक्स्ट्राच्या मध्ये भर घालून जाते 13 या आकड्यावरती. तर सन्माननीय अरविंदजी श्रीवास्तव यांचं आगमन झालंय. गणराज बिल्डर्स चे प्रोप्रायटर आहेत अरविंदजी श्रीवास्तव आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तोपर्यंत कृष्णा बोल फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. चांगला थ्रो पाहिला आपण, चांगली फिल्डिंग पाहिली आपण कृष्णा भोईर यांच्या मार्फत. रोहित यांचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असतील आणि मनोज आता स्ट्राईक वरती आहेत. संघ खूप अडचणीमध्ये, मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा जोरदार माझा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज
परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक चोटी धाव घेणे यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली 15 या आकड्यावरती. सिंगल डबलने काहीच नाही होणार. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल कारण धावसंख्या जाऊन पोहोचलेली फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पहिलं तर मिस टाइम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहतोय आपण. शेवट चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा उंचावर मारला फटका. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः येतोय संतोष कोम. चेंडू खाली आणि आजच्या दिवसामध्ये असं वाटते का टायगर स्पोर्ट्स बिंबाळ संघ कोणतीही चुकी करत नाही. याच कारणास्तव पाहिलं तर विशाल थापड सारखा फलंदाज पुन्हा आपल्या तंबूत परततोय. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर जितेश थापड येताना पाहतोय. थोडेसे उशीर आले जितेश. पहिले तर खूपच उशीर झालाय परंतु टाइम वरती आलं. तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जितका लवकर स्ट्राईक वरती जाता येईल जितेश यांना तितकंच चांगलं असेल कारण जितेश सारखा फलंदाज खूप उशिरानं आलाय. त्याच कारणास्तव आता पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली ती फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल फलंदाज मनोज आणि जितेश यांना. बघा अक्षय कोठावली बॉलिंग मार्क वरती आला आणि अक्षयने जर विकेट हॅट्रिक घेतली तर रमेश तांबडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. यावेळेस पाहिलं लोअर फुलटा चेंडू होता. चांगला फटका होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला आणि एकच सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. बघा फायनल मॅच आहे आणि फायनल मॅच मध्ये अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा हा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. नक्कीच बॅकफुट वरती गेलाय कारण टायगर स्पोर्ट्स बिबवाड संघ तर घरचा संघ आहे आणि होम ग्राउंडचा त्यांना ऍडव्हान्टेज मिळतोय असं पाहिलं तर. आणि सपोर्टर्स देखील भरपूर आहेत टायगर स्पोर्ट्स बिवाड्या संघाचे. नक्कीच एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे त्यांच्यामध्ये. यावेळेस पाहिला फुल टॉस चेंडू पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी. षटकार. बघा षटकार आला. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. मी बोललो होतो कारण जितेश थोडेसे लेट आलेत परंतु थेट आलेत. पुन्हा एकदा पाहतोय चेंडू जातोय लॉंग स्टॉप बॉन्ड लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि टीमचा होईल बेडापार. नक्कीच 4 धावा. थँक्यू विजय. ज्या धावांची आवश्यकता होती ते धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय याच्यावरती कामगिरी सोपवलाय मात्र अक्षय कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये पर्यंत 11 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क झाला नाही. मी बोललो होतो कारण जितेश सारखा फलंदाज थोडासा उशिरा येताना पाहतोय आपण परंतु टाइम वरती आलाय कारण जिकडे संघ आपला अडचणीत होता तिकडून संघाला सन्मानजनक स्कोर पर्यंत नेण्याचं काम नक्की करतोय. अक्षयने एक निर्धाव चेंडू टाकला. आणखीन 2 चेंडू निर्धाव टाकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज रमेश तांबडे यांच्याकडून दिलं जाईल. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका लॉंग ऑन साइडला. बघूया कृष्णा भोईर जोपर्यंत फील्ड करतो पण एक सिंगल धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न रॉंग दिशेने थ्रो केला. त्याचाच कारण बघितलं तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. मग जितेश थापड सारख्या फलंदाजी रनआउटच्या रूपामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न होता. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागला जातोय आणि संध्याकाळच्या 17 मध्ये हा स्कोर नक्कीच चांगला
आपण मानू शकतो या मैदानावरती, कारण अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाकडे बॉलिंग लाईन जी आहे आपण पाहतोय ती खूप चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकामध्ये. नक्कीच षटकार किंवा चौकाराची आवश्यकता असेल या चेंडूवरती. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलाय आणि आता क्षेत्ररक्षक करत नाही चुकी आणि षटक संपलेले चौथं. या शेवटच्या चेंडूवरती येतोय गडी बाद आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर, 28 या आकड्यावरती आणि 29 धावांचं एक आव्हान ठेवलंय छोटस. थँक्यू डीजे. चला शतक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. अष्टभुजा लोहपाडा संघ बॅडलाईटचा अभाव होऊ शकतो कारण सूर्यदेव आता अस्ताला चाललेला आहे. कृपया करून दोन्ही संघाने लवकर सहकार्य करावे. चला टायगर स्पोर्ट्स बिवाड संघ तुमचे 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला सन्माननीय रमेशजी तांबडी आणि सचिनजी तांबडी आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. चला सामना चालू होईल आता. प्रदीप काय वाटते मॅच टफ होईल? यस नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत हा सामना नक्कीच जाईल कारण अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाकडे आपण जर बॉलिंग लाईनअप जर बघितलं तर खूप चांगली बॉलिंग लाईनअप आहे. महेश भोईर आपण पाहतोय मागच्या सीझनमध्ये मालिकावीर म्हणून त्यांनी सायकल फटकावली होती. मागची स्पर्धा जर आपण बघितलं तर जयेश वाडू हा गोलंदाज बेस्ट बॉलर ठरला होता. त्यानंतर विशाल थापड जो आपण पाहतोय फिरकीचा जादूगार आहे. त्यानंतर समीर भुरकुंड याला कोण विसरेल ज्याने पहिल्या दिवसामध्ये धानिव संघाला 6 धावा करू दिल्या नव्हत्या. म्हणजे जी बॉलिंग लाईनअप आपण पाहतोय ती खूप चांगली आणि स्ट्रॉंग इथे आपल्याला पाहायला मिळते अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीमची. नक्कीच बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे परंतु समोर पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स बिवाड संघाची बॅटिंग लाईन सुद्धा स्ट्रॉंग आहे. कारण आता पाहिलं तर बॅटिंग पेअर पाहिलं तर थोडंसं चेंजेस होताना पाहतोय पण संतोष कोम सारखा फलंदाज थोडासा माघारीवरती येतोय कारण त्यांना सुद्धा माहिती आहे मॅच खूप टफ आहे. याच कारणामुळे थोडंसं स्वतःला मागे ढकलताना पाहतोय. हॅलो चेक. चला स्ट्राईक वरती आहे तर फलंदाज मिस्टर कैलास तांबडी आणि नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश कोठावले. कालच्या दिवसामध्ये कल्पेश यांनी दुसऱ्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती. मॅच ऑन होते. चला पहिला चेंडू घेऊन महेश भोईर कैलास साडी. पहिला चेंडू पाहिला तेज तर्रार चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आलाय. कमबॅक करण्याचं काम महेश यांच्या षटकामध्ये नक्कीच होईल कारण महेशचं षटक हे निर्णायक असेल. नक्कीच फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि या फ्रंटलाईन गोलंदाजाला आपण पाहतोय की नक्कीच त्याचं काम अवघड आहे. तसाच पद्धतीने पहिला चेंडू सुरुवात चांगली केली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश बॉलिंग मार्क वरती सज्ज. राईट ओव्हर द विकेटचा मारा.
यावेळेस पाहिलं तर काय चेंडू हाताळलाय, स्विंग अँड मिस, अप्रतिम चेंडू. थोडासा बाउन्स मध्ये सुद्धा बेट झाला होता फलंदाजची जर आपण हाईट बघली थोडासा खुडी यष्टीचा खेळाडू आहे आणि इथे याच्या डॉट डिलिव्हरी नक्कीच पसंत येणार नाही बेबीपाडा संघाला. नक्कीच नक्कीच, कारण जितके डॉट चेंडू येतील तितकाच फायदा असेल अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिला तर शॉर्ट पिच चेंडू आपटाचा प्रयत्न केला होता परंतु शतरक्षक होतोय बीट आणि चेंडू जो सी मार्शल लगत तितका चांगला शतरक्षक पाहतो आपण विनय यांच्या मार्फत. आणि पाहिलं तर या 2 धावा, या 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं आहे मिस्टर कैलास तांबडे यांनी. एकूण टार्गेट जर आपण पाहिलं 29 धावांचं टार्गेट आहे, 4 षटकांचा मॅच आहे. मी म्हणेन थोडंसं अखूड लक्ष आहे, हरकत नाही आहे. मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा अखूड टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी चर्चा झालेली आहे. आपण जर पाहिली मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आहेत. एका बाजूला आपण पाहतो जयेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला 1 बाउन्स या ठिकाणी ताकीद दिली गेली, इशारा केला गेलाय. यानंतर आपण या षटकानंतर आपण नक्कीच एक सत्कार करणार आहोत. आदरणीय सन्मान्य, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. रिव्ह्यू तर रिव्ह्यू घेतलाय आपण. थर्ड अंपायर कडे जाऊया. स्क्रीनवरती आपण बघूया आता पुन्हा एकदा. लक्षात घ्या या ठिकाणी आदरणीय सन्मान्य अरविंदजी श्रीवास्तव यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी तो दरम्यान आपण करतोय. तर मी सन्मान्य विशाल जाधव यांना विनंती करतोय आणि अक्षय जाधव तसेच नितीन दिवा यांना सुद्धा विनंती करतोय. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. 1 फॉर द ओव्हर, पहिला बाउन्सर इथे हाताळलाय. आणि लक्षात घ्यायचं यानंतर तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल हे सुद्धा लक्षात असू द्या. ओव्हर टू अनदर कॉमेंटेटर. मात्र इथे आपण एक सत्कार करतोय. थोडासा एकच फक्त मिनिट आम्ही तुमच्याकडे मागतोय. सत्कार या ठिकाणी आपण जर पाहिला तर नक्कीच रिव्ह्यू होता, अर्थातच वेळ होईल. नक्कीच सामना चालू ठेवा. येस, ओके, तुम्ही मॅच सुरू करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. यावेळेस पहिल्यांदा कट केलाय गली रिजन मध्ये, पॉइंट रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल दिनेश फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी अरविंदजी श्रीवास्तव यांचा सत्कार या ठिकाणी केला गेला. ओव्हर टू ग्राउंड कॅमेरा या ठिकाणी आपण जातोय घेऊन या खेळपट्टीच्या बाजूनं. मला वाटते दोन्ही खेळाडूंसाठी षटकाराच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक लागले प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून. आणि अमृत भोये 3 षटकार मारा आणि 2000 रुपये कमवा. यावेळेस पहिला मिस टाइम स्ट्रोक होता. गली आणि कव्हर्स मध्ये, पॉइंट आणि कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो या क्षेत्रामध्ये दिनेश यांच्या मार्फत. आणि या 2 धावा. चेंडूचा खेळ झाला तो फक्त आणि फक्त 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. एक पारितोषिक आलाय रमेशजी तांबडी यांच्या माध्यमातून कैलास तांबडी यांना, ज्यांचा आज वाढदिवस आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये या ठिकाणी जाहीर झालेत. टू अनदर कॉमेंटेटर. नक्कीच पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळी जोरदार मारायचा प्रयत्न केला होता परंतु स्विंग अँड मिस. षटक संपले. पहिलं षटक पाहिलं तर खूपच चांगलं षटक हाताळलंय. 5 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात मिस्टर महेश भोईर यांनी. चला त्वरित हालचाल करा, विनंती करेन. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये जो सत्कार झाला अरविंदजी श्रीवास्तव यांचा, त्यांचे खूप खूप आभार. तसेच अमित सिंग यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. अमितजी या कंपॅरिझन आपण पाहूया. सध्या जर पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स विपाडा संघाची धावसंख्या नाबाद जिंदाबाद 5 आहे. तर आई अष्टभुजा लवपाडा वसई संघाची धावसंख्या 1 बाद 8 अशी होती. तर 3 पावलं पुढ्यात 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज पाहतो बॉलिंग मार्क वरती मिस्टर जयेश वाडू. मागचा सामना पाहिला तर मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती जयेश वाडू यांनी. जयेश याच्याविषयी बोलायचं झालं तर नक्कीच आपण पाहू शकता. नक्कीच एक उत्कृष्ट असा गोलंदाजा दरम्यान आपण एका स्क्रीनवरती पाहतोय तो म्हणजेच आमचे सन्माननीय अतिथी यांचा सुद्धा सत्कार केला जातोय. चला आपण मॅचकडे वळतोय.
मान्यवरांनी या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. चला पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये परत जातोय. जयेश वाडू बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं षटक सांगित दुसरं. पहिला चेंडू कट केलाय कव्हर रिझन मध्ये. जोपर्यंत विशाल थापड फील्ड करेल तोपर्यंत एकच सिंगल धावावरती समाधान मानलं गेलं. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. मी म्हणेन हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. कैलास याला पारितोषिक लागलंय ते म्हणजेच नक्कीच अमृत भोये आणि प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून. तसेच कल्पेशाला सुद्धा ते पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारा आणि 2000 कमवा. तर कैलास याला पारितोषिक आहे रमेश तांबडे यांच्या माध्यमातून. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तो हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते. अंडरस्टँडिंग चांगली फलंदाज बाद होतोय तो कल्पेश कोठावले. मिसटायमिंग स्ट्रोक होता. जोरदार मारायचा प्रयत्न केला होता. मिसटाइम स्ट्रोक होता आणि चेंडू खाली महेश भोईर अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाचे. त्यांनीच हा झेल अर्जित केला आपल्या हातामध्ये आणि कल्पेश सारखा फलंदाजाला बाद केलाय. आता नवीन फलंदाज पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये खेळपट्टी जणू त्याच्या प्रेमात पडली. तोच फलंदाज संतोष कोम बॅटिंग मार्क वरती. नक्कीच एक चांगली क्रिकेट खेळावी लागेल कारण की आपण जर पाहिलं अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर किती धावांची 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. थोडासा सामना आपण पाहतोय. थोडा सामना पाहिला तो गुंतलेला वाटतोय आपल्याला. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता पण ऑन साइडला जोपर्यंत समीर बुरकुड फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडला संतोष कोम होते परंतु पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथे संतोष कोम जोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचत नव्हता तोपर्यंत मैदानाच्या 4ही बाजूने जर पाहिलं प्रत्येक प्रेक्षकाचा जीव हा गळ्यामध्ये आला असेल. कसा कधी कोम पोचतोय मैदानाच्या त्या क्रीज मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच अजून सुद्धा धावांची गरज आहे. ते 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. पारितोषिकांचा वर्षाव लहू तांबडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये संतोष कोम यांच्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय शस्त्रकाशीला मस्तकाला दस्तक देऊन 4 धावांसाठी फरार. पारितोषिकांची वर्षाव होत आहे. प्रवीण जाधव आणि अमृत भोये यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. संतोष कोम हॅट्रिक साठी 1000 रुपये. आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी ठाकरे यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. पुन्हा एकदा पाहिलं तर चांगला फटका सजवलाय फाईन लेग रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल दिनेश जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 2 धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती ऑन बोर्ड 14 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आक्रमण केलाय जयेश या गोलंदाजावरती कारण मेन गोलंदाज आहे. एक आधार स्तंभ आहे अष्टभुजा संघाचा. तोच गोलंदाजावरती आक्रमण करताना पाहतो आपण. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मी म्हणेन जवळजवळ आपण जर पाहिलं तर फायनलच्या दारावरती येऊन पोहोचलाय दोन्ही संघ. मात्र कुठल्या बाजूने सामना जाईल अजून सांगू शकत नाही आपण. नक्कीच कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. यावेळेस पहिला डेल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग एज पंचांकडे अपील करतायत. बघूया पंच इंटरेस्टेड आहेत का. यस पंच आपला डिसिजन द्यायचा आहे. नॉट आउट. यस निर्धाव चेंडू. नक्कीच थोडंसं आमच्या कमेंटेटरच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शक्यता वर्तवली होती की लिडिंग एज घेतली जाते की काय. मात्र तसं झालेलं नाहीये आणि या ठिकाणी एक सुटकेचा श्वास सोडलाय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. तशीच एक अजून खुशखबर आहे. जय मल्हार खोलांडे संघ सुपर 7 मध्ये पोहोचलेला आहे. इकडे जर प्रेक्षक असतील खोलांड्याचे तर नक्कीच त्यांचे सुद्धा खूप खूप जवळजवळ आभार. दरम्यान आमचे विशाल यांनी सांगितलंय की स्वतः खुश झालेले आहेत सागरदादा. तर अर्थातच व्हायला पाहिजे. कंपॅरिझन बघा. आई अष्टभुजा वसई संघाची धावसंख्या 12 चेंडू नंतर म्हणजे 2 षटकानंतर 3 बाद 12 होते आणि टायगर स्पोर्ट्स याची धावसंख्या जी आहे 1 बाद 14 आहे. म्हणजेच थोडंसं पुढे निघून गेला टायगर स्पोर्ट बेपाडा संघ. आणि आज मला वाटतं नक्कीच एक कैलास तांबडी
यांना बड्डे गिफ्ट देण्याचा प्रयत्न असेल. मात्र वसई अष्टभुजा हा संघ जो आहे याच्यासमोर तुम्ही लूज खेळून जमणार नाही, कारण की एक कसलेला संघ आहे, एक मोठा संघ आहे आणि त्यांच्यासमोर तुम्ही नक्कीच या ठिकाणी त्यांच्यासमोर तुम्ही थोडंसं कमी त्यांना लेखून जमणार नाही. जरी तुमचं होम ग्राउंड असलं तरी सुद्धा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. नक्कीच आता नवीन गोलंदाज आले बॉलिंग मारतोय मिस्टर समीर बोरकोड, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये फायनल सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू भरकटला चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. नक्कीच जेव्हा दिशा खराब होते ना तेव्हा दशा खराब व्हायला टाइम लागत नाहीये. आता 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतो धावसंख्या टायगर स्पोर्ट्स संघाची 15 धावा आहेत, एक गडी बाद झालाय आणि इथे थोडासा मॅच आपण पाहतोय की अष्टभुजा वसई संघाच्या बाजूला थोडासा फसलेला दिसतोय. नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडूचा हाताळणी केली होती, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सागर सर तुम्हाला वाटते का मॅजिकल स्पेल पडेल? नाही अर्थातच, कारण की गोलंदाज जरी वाईट टाकत असला तरी सुद्धा त्याच्याकडे अनुभव आहे आणि समीर याला अंडर एस्टिमेट करू शकत नाही आपण, कारण की त्याने 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा डिफेंड केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही नक्कीच निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघू शकत नाही. नक्कीच नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू पाहतो आपण. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतो. पहिले 2 चेंडू दिशाहीन होते परंतु आता कमबॅक केलाय. कैलास याला तुम्ही नक्कीच ज्या रोलसाठी पाठवलाय त्या कैलासाने तोच रोल या ठिकाणी निभावायला हवा. तो सिंगल डबल चांगला खेळतो आणि त्यासाठी त्याला पाठवलं गेलंय. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय. यावेळेस पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून सहज मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. जबरदस्त फटका होता बघा. वेळ कमी आहे, अन्यथा डिजनना अजून संधी दिली असती. मात्र या चौकारासाठी रमेश तांबडे यांच्या माध्यमातून 500 रुपये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच आपल्या बाजूला वळत. यस इट इज अ वाईट. यस पंच दर्शवतील आपल्याला काय काय घडलंय काय बिघडलंय. यस बॅटला चेंडू स्पर्श झाला होता त्याच कारणामुळे वाईड हा कॅन्सल केलाय. नक्कीच मॅच आपण जर पाहिलं तर थोडासा मॅच जो धावसंख्या जी आहे ती सोपी वाटत असली. 9 चेंडू 9 धावा तरी सुद्धा मॅच या ठिकाणी टाईड आहे हे सांगायला काहीच हरकत नाही. फायनल मॅच आहे. बडे मॅच का बडा प्लेयर कोण ठरतो आणि बडे मॅच का बडा टीम कोण ठरतो हे नक्कीच बघायला मिळेल. नक्कीच नक्कीच आता समीर यांच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी आलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न केला जोरदार परंतु बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू आला नाही. पॉइंट रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड करेल विशाल डेंजर एंडला येतोय परंतु कैलास पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये परत पोहोचतोय. 8 चेंडू 7 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि आपण पाहू शकता सिंगल डबल या ठिकाणी काम चालू केलंय आणि ज्या सिंगल डबल रोखायच्या त्याच विशाल याच्या संघाला होत नाही आणि विशाल याला होत नाहीत, कारण की इथे डिफेंड होणं गरजेचं आहे. नक्कीच शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील चांगला फटका पाहतोय ऑन साइडला. जोपर्यंत महेश फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेतले. दुसरा जायचा प्रयत्न चांगला थ्रो अप्रतिम थ्रो पाहतोय आणि गाडी बाद. कैलास तांबडी पाहतोय आपण रनआउट मध्ये. बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. पहिलं सागर सर बॉटमचा चांगला वापर केला होता आणि काय थ्रो केलाय अप्रतिम थ्रो. काय जबरदस्त थ्रो होता. मात्र 7 चेंडू 6 धावांची गरज. एक रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे. साईनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि साईनाथ त्याच्याकडे अनुभव चांगला आहे मी म्हणेन जर पाहिला तर. मात्र ज्या गोलंदाजी मार्कवरती आहे त्याला सुद्धा तुम्ही विसरणार नाहीयेत आणि ज्याने थ्रो केला होता महेश याने त्याला तर नक्कीच चॉमी नावाचा एक खेळाडू होता जयदीप घरत नावाचा बुलेट थ्रो यायचा आठवत असेल आणि काय जबरदस्त त्याची आठवण झाली या खेळाडूला पाहून. नक्कीच आपल्या इंडियन टीम मध्ये सुद्धा रवींद्र जेडे सारखा असा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे त्याच खेळाडूची आठवण करून दिली आज. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला आपण चांगला कमबॅक करताना पाहिलं समीर बुरकुड यांना. सामना आता पूर्णपणे फसलेला दिसतोय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी टायगर स्पोर्ट्स पीबी वाडा संघाला. नक्कीच एका बाजूने घरचा मैदान एका बाजूने घरचा संघ दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं आहे तर नक्कीच वसईचा संघ आहे. एक तगडा संघ आहे. अनुभव चांगला आहे. गोलंदाजी चांगली आहे. क्लास चांगला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आपण पाहू शकतो घरच्या मैदानावरती खेळत असताना थोडासा प्रेशर जाणवतो.
तो प्रेशर या ठिकाणी नक्कीच आहे. मात्र मी म्हणा प्रेशर न घेता बिंदास खेळायला हवं. तुम्हाला कुठलं ना कुठलं पारितोषिक जाहीर झालंय. मात्र जो नॅचरल खेळ आहे तो नॅचरल खेळ खेळावा लागणार आहे आणि संतोष कोमत्यासाठी नक्कीच माहीर आहे. मी म्हणेन एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे, चांगल्या साझेदारीची गरज आहे. नक्कीच नक्कीच सागर दादा, मी एक मॅच कव्हर केली होती नायगावला. तिथे अष्टभुजा लवपाड संघाला सुद्धा 6 धावा डिफेंड करायचे होते आणि त्याच टायमाला विशाल थापड सर गोलंदाज होता आणि 6 धावा डिफेंड केला होता त्यावेळेस. नक्कीच नक्कीच. आणि आता आपण पाहू शकता इथे मात्र डिसिजन थोडंसं चेंज केलं आणि विशाल स्वतः आलेत गोलंदाजी मार्कवरती. अमित घाई करा जरा, विनंती असेल. एक पारितोषिक आलं विशाल अमित शर्मा यांच्या माध्यमातून. टायगर स्पोर्ट पाडा संघाला ऑनलाईन आलाय आणि ते 500 रुपये जर जिंकला तर 500 रुपये दिले जातील. या ठिकाणी आपण पाहू शकता 6 चेंडू 6 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय आणि प्रेक्षकांनो इथे मात्र जरी सांगितलं तुम्ही उठा तरी उठणार नाहीत, कारण की एकाची लकी पोझिशन असते, एखादी लकी जागा असते, एखाद्याचं नक्कीच लकी ग्राउंड असतं. मात्र या ठिकाणी मैदानामध्ये विशाल आलेले आहेत. पहिला चेंडू जागांवर खेळायचा प्रयत्न पाहतोय, गॅप मध्ये चेंडूचा सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि यावेळेस बिबा संघाचा होईल बेडापार. या चौकारासाठी 100 रुपये असतील. संतोष कोम याला रमेश तांबडे यांच्या माध्यमातून आणि अमृत भोरे यांच्या माध्यमातून आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. सामना पूर्णपणे बिपाड संघाच्या साईडनं झुकलेला दिसतोय. यावेळेस पहिला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव धक्की घेतली आणि विजयाचा दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाल्याने विजय झालाय टायगर स्पोर्ट्स बिपाड संघ. मॅच फिनिश. चला स्टंप या ठिकाणी देऊ नये. रमेश तांबडी या इकडे. स्टंप येऊ द्या इकडे. हा, आणि मला वाटतं उद्यापासून दुसरी स्पर्धा सुरू होते, तर विनंती असेल स्टंप नेऊ नये आणि खुर्च्या आणा फटाफट. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल. यस चॅम्पियन. अरे नाचो. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 both a champion.